नमस्कार, माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम। माझी शाळा आहे कुमुद विद्या मंदिर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे। त्यातील 114 म्हणजेच 114 कार्यालयीन व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया। विषय विवेचन, विद्यार्थ्यांच्या संदर्भातील नोंदवह्या व कागदपत्रे। 1. सर्वसाधारण नोंदवही म्हणजे जनरल रजिस्टर। शासकीय नियम, माध्यमिक शाळा संहिता, सेकंडरी स्कूल कोड सुधारित आवृत्ती 1979, नियम क्रमांक 26, क्रमांक 83.1, अपेंडिक्स 18 मध्ये दिल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक मान्यताप्राप्त माध्यमिक शाळेला सर्वसाधारण नोंदवही म्हणजे जनरल रजिस्टर ठेवावी लागते। माध्यमिक शाळेत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या संदर्भात त्या शाळेच्या मुख्याध्यापकाला त्या नोंदवहीमध्ये त्या विद्यार्थ्यांचा प्रवेश क्रमांक म्हणजे रजिस्टर नंबर, त्याचे संपूर्ण नाव, त्याची जात व पोटजात, जर मागासवर्गीय विद्यार्थी असतील तर त्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जमातीतील विद्यार्थ्यांच्या SC ST या संदर्भांची नोंद करावी लागते। त्यांचे जन्मस्थळ, त्यांची जन्मतारीख पण ख्रिस्ती कालगणनेप्रमाणे व नव्या राष्ट्रीय पंचांगानुसार दोन्ही पद्धतीने अंकी व अक्षरी करावी लागते। त्यांचे आई किंवा वडील किंवा पालक यांचे साक्षांकन म्हणजे अटेस्टेशन केलेले पॅरेंट्स ऑर गार्डियन, या शाळेत प्रवेश घेण्यापूर्वीच्या शाळेचे नाव व पत्ता, शाळा प्रवेशाचा दिनांक, फी देणारा की नादार, कोणत्या इयत्तेत व तुकडीत प्रवेश दिला, अभ्यासातील प्रगती, वर्तणूक, शाळा सोडल्याचा दिनांक, संबंधित विद्यार्थी शाळा सोडील त्यावेळी ही माहिती भरावी व त्यावेळची इयत्ता व तुकडी, शेरा, शाळा सोडण्याचे कारण, फी बाकी असल्यास तशी नोंद इत्यादी ह्या बाबींची अचूक माहिती मुख्याध्यापकास भरावी लागते। हे काम मुख्याध्यापक लेखनिकांकडून करून घेतात। ही माहिती विद्यार्थ्याने दिलेला पूर्वीची शाळा सोडल्याचा दाखला व विद्यार्थ्यांच्या पालकाने भरून दिलेला प्रवेश अर्ज याच्या आधारे माहिती भरावी लागते। ही माहिती वेळच्या वेळी भरली जाणे महत्त्वाचे असते। विद्यार्थ्याने शाळेत प्रवेश घेतल्यावर लगेच त्याचे नाव सर्वसाधारणपणे नोंदवहीमध्ये नोंदवावे। सर्वसाधारण नोंदवहीमध्ये विद्यार्थ्याचे नाव नोंदविल्यानंतरच त्या विद्यार्थ्याचा शाळेतील प्रवेश अधिकृत समजला जातो। सर्वसाधारण नोंदवहीमधील सर्व नोंदी मूळ दाखल्यानुसार अचूक व बरोबर असल्याची खात्री मुख्याध्यापकाने करून घ्यावी। शाळा तपासणीच्या वेळी तपासणी अधिकारी ही नोंदवही तपासतात व त्या वहीतील नोंदी बरोबर असल्याची खात्री करून घेऊन त्या नोंदी बरोबर असल्याबद्दल त्या नोंदवहीमध्ये सही करतात। ह्या नोंदवहीतील नोंदीमध्ये मुख्याध्यापकांना जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय कोणताही बदल करता येत नाही। सेकंडरी स्कूल कोड नियम 26, अपेंडिक्स 6 व अनेक्षर 25 व 36, शिक्षणाधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीने नोंदवहीतील नोंदीमध्ये बदल करावायचा असल्यास तो लाल शाईने करावा आणि शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाचा क्रमांक व दिनांक याची नोंद सर्वसाधारण नोंदवहीतील शेऱ्याच्या रकान्यात करावी व मूळ आदेश कायमस्वरूपी दप्तर म्हणून जतन करून ठेवावा। शाळा जोडून गेलेल्या विद्यार्थ्याच्या बाबतीत सर्वसाधारण नोंदवहीमध्ये त्याच्या संबंधी केलेल्या नोंदीमध्ये कोणताही बदल करू नये, परंतु शाळेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्यांच्या आई-वडिलांकडून किंवा पालकांकडून त्यांचा जन्मदिनांक, नाव, आडनाव, जात इत्यादी नोंदीमध्ये बदल करण्यासंबंधी अधिकृत नमुन्यानुसार केलेला अर्ज मुख्याध्यापकांनी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे विचारार्थ पाठवावा। अर्जानुसार असा बदल करण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी ठरविल्यास ते तसा आदेश शाळा प्रमुखाकडे पाठवितात। त्या आदेशानुसार शाळा प्रमुखांनी सर्वसाधारण नोंदवही व उल्लेख केल्याप्रमाणे नोंद करावी। सर्वसाधारण नोंदवही हे महत्त्वाचे दप्तर असल्यामुळे ते कायम जतन करून ठेवावे लागते, म्हणून उंदीर, वाळवी इत्यादी उपद्रवी प्राण्यांपासून ते सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी मुख्याध्यापकाची व त्याच्या कार्यालयाची असते। प्रवेश देताना घ्यावयाची दक्षता,
शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला व तदनंतर वेगवेगळ्या कारणास्तव पालकांनी इच्छेवरून विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थिनींना शाळेत प्रवेश दिला जातो। त्यावेळी मुख्याध्यापकांनी पुढील बाबींकडे लक्ष द्यावे। 1. विद्यार्थ्यांच्या पालकांकडून अर्ज भरून घ्यावा। 2. प्रवेश अर्जासोबत पूर्वीच्या शाळा सोडल्याचा दाखला व गुणपत्रक मागवून घ्यावे। 3. पालकांची बदली झाल्यामुळे किंवा अन्य कारणास्तव एका शाळेतून दुसऱ्या शाळेत शैक्षणिक वर्षात विद्यार्थी मध्येच प्रवेश घेत असेल तर अशा वेळी शाळा सोडल्याचा दाखला, पूर्वीच्या शाळेतील त्यांच्या एकूण हजर दिवस, फी माफी मिळालेली असेल तर त्यासंबंधीचे दिनांक व नंबर, यापूर्वी कोणकोणत्या शिष्यवृत्त्या मिळत होत्या इत्यादीची माहिती पूर्वीच्या शाळेकडून नवीन प्रवेश घ्यावयाच्या शाळेत दिल्यानंतर प्रवेश अर्जाबरोबरच पालकांकडून मागवून घ्यावी। 4. पालकांनी भरून दिलेल्या प्रवेश अर्जावर त्याची सही असल्याची खात्री करून घ्यावी। 5. त्या प्रवेश अर्जाची छाननी करून लेखनिकांच्या सहाय्याने सर्वसाधारण नोंदवहीमध्ये त्या अर्जावरून व शाळा सोडल्याच्या दाखल्यावरून माहिती नोंदवावी। सदर नोंदवहीमध्ये झाल्यानंतर सदर विद्यार्थ्यांचा प्रवेश हा अधिकृत मानला जावा। जनरल रजिस्टर ठेवण्याबाबतचा अधिकृत नमुना माध्यमिक शाळा संहितेच्या अपेंडिक्स 18 मध्ये फॉर्म ऑफ जनरल रजिस्टर म्हणून दिलेला आहे। तिसरा मुख्य मुद्दा आहे सर्वसाधारण नोंदवहीतील नोंदीबाबत मार्गदर्शक तत्त्वे। माध्यमिक शाळा संहितेच्या सुधारित आवृत्ती 1986 नियम क्रमांक 26.1 मध्ये सर्वसाधारण नोंदवहीतील नोंदी कशा कराव्यात याबाबतीत मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहेत। त्यातील पहिला मुद्दा आहे विद्यार्थ्याचे किंवा विद्यार्थिनीचे नाव जनरल रजिस्टरमध्ये ठराविक नमुन्यात नोंदवून ठेवल्यानंतरच त्या विद्यार्थ्याचा प्रवेश अधिकृत मानला जातो। या कारणास्तव विद्यार्थ्यास किंवा विद्यार्थिनी रीतसर प्रवेश मिळेपर्यंत त्याचे नाव किंवा तिचे नाव सर्वसाधारण नोंदवहीत नोंदविण्यात येऊ नये। 2. पूर्वीची शाळा सोडल्याच्या दाखल्यात विद्यार्थ्याचा जो जन्मदिनांक दिलेला असेल किंवा लिहिलेला असेल तो सर्वसाधारण नोंदवहीत अक्षरात व आकड्यात लिहिला पाहिजे। त्यात कोणताही बदल न करता लिहिणे महत्त्वाचे व कायदेशीररित्या बरोबर ठरते। उदाहरणार्थ जन्मदिनांक अंकी दिलेल्या नमुन्याप्रमाणे लिहावे। 6 जून 1980 अशाप्रमाणे अक्षरीसुद्धा नोंदवावे। तिसरा उपमुद्दा आहे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी अधिकृत माध्यमिक शाळेत प्रथमच प्रवेश घेत असेल तर त्याचे किंवा तिचे नाव, जन्मदिनांक, जन्मतारीख, पालकांचे किंवा वडिलांचे नाव याबाबतचे सर्वसाधारण पुरावे संबंधित अधिकाऱ्याच्या सही व शिक्क्यांच्या पुराव्यासहित मुख्याध्यापकांनी पालकांकडून घेणे आवश्यक आहे। 4. समुचित अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय सर्वसाधारण नोंदवहीतील जन्मदिनांक किंवा इतर नोंदी सवर्ण लेखनातील दुरुस्त्या करण्यात येऊ नयेत। विद्यार्थी किंवा माध्यमिक शाळा सोडून गेल्यानंतर त्याच्या जन्मदिनांकाच्या आकड्यात बदल करण्यात येऊ नये। विशिष्ट महिन्याच्या कॅलेंडरमध्ये नसलेला दिनांक अशा सारख्या उघड चुका दुरुस्त करण्यास यामुळे बाधा येणार नाही। 6. वर्णलेखनातील दुरुस्त्या किंवा आकड्यातील उघड चुका दुरुस्त करण्यास परवानगी देण्यापूर्वी प्रस्तुत नोंद करण्यात जो मूळ पुरावा दाखल केलेला असेल त्याच्याशीही नोंदवहीतील नोंदी पडताळून पाहाव्या। 7. उक्त प्राधिकाराच्या लेखी आदेशानुसार असा बदल केला असेल तर त्या बाबतच्या नोंद उक्त प्राधिकाराच्या आदेशाचा क्रमांक व दिनांक यासह साधारण किंवा सर्वसाधारणपणे नोंदवहीच्या अभिप्रायाच्या रकान्यात करावा। असे लेखी आदेश स्थायी अभिलेख म्हणून जतन करून ठेवावेत। सर्वसाधारण नोंदवहीत नोंदवलेला जन्मदिनांक, नाव, आडनाव, जात इत्यादीमधील बदल किंवा दुरुस्ती करण्याबाबतचा विचार शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीतचा करावा। ज्या विद्यार्थ्याने शाळा सोडलेली आहे किंवा त्यांच्या वतीने केलेल्या अर्जाचा विचार करण्यात येऊ नये। ज्या ठिकाणी नाव, आडनाव, जात, जन्मदिनांक इत्यादी नोंदींकरिता शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र पुरावा म्हणून
मानले जाते. अशा शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेण्याच्या कारणाकरिता एखाद्या शब्दाचे चुकीचे वर्णलेखन किंवा वरील बाबीमध्ये केलेली चूक शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर केव्हाही आढळली तर ती शाळेच्या सर्वसाधारण नोंदवहीतील नोंदीशी किंवा पूर्वीच्या शाळेने दिलेल्या दाखल्या शाळा सोडल्याच्या प्रमाणातील नोंदीशी सुसंगत राहण्याच्या दृष्टीने ती दुरुस्त करणे आवश्यक ठरते. तशी ती दुरुस्त करून देण्यात यावी. अशा बाबतीतील अनुसरायच्या पद्धत माध्यमिक शाळा संहिता सुधारित आवृत्ती 1986 परिशिष्ट 6 मध्ये दिलेली आहे. माध्यमिक शाळा संहिता सुधारित आवृत्ती 1986 परिशिष्ट 18 मध्ये सर्वसाधारण नोंदवहीतील नमुना दिलेला आहे. नियम 83.3 पहा. चौथा मुख्य मुद्दा आहे सर्वसाधारण नोंदवहीतील बाबी. 1. नोंदणी क्रमांक. 2. पूर्ण नाव. 3. पोट जातीतील जात फक्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या बाबतीत आणि मागासवर्गीयाचा प्रकार म्हणजे अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती इत्यादी. 4. जन्मस्थान. 5. ख्रिस्ती वर्षाप्रमाणे व नवीन राष्ट्रीय कालगणनेप्रमाणे जन्मदिनांक, महिना व वर्ष अक्षरी व आकड्यात. 6. आईवडिलांचे किंवा पालकांचे साक्षांकन. 7. यापूर्वी कोणत्या शाळेत जात होता. 8. प्रवेशाचा दिनांक. 9. दार किंवा नादार. 10. कोणत्या इयत्तेत तुकडीत प्रवेश दिला. 11. प्रगती. 12. वर्तणूक. 13. शाळा सोडल्याचा दिनांक. 14. कोणत्या शाळेत व तुकडीत असताना शाळा सोडली. 15. शेरा. शाळा सोडल्याचे कारण, फी दिली किंवा नाही इत्यादी. नोंदी करण्याबाबतच्या सूचना. 5वा मुद्दा आहे, त्यातील उपमुद्दे पाहूया. जनरल रजिस्टरमध्ये नोंद ठेवण्याची किंवा लिहिण्याची कोणतीही एक पद्धत म्हणजे इंग्रजी किंवा मराठी ठेवावी. 2. सर्वसाधारण नोंदवहीत विद्यार्थ्याने प्रवेश घेतल्याची नोंद करत असताना प्रवेश दिनांक क्रमांक 1 पासून चढत्या क्रमाने द्यावेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीला नवीन क्रमांक देण्याचे काम सुरू होते त्यावेळी मागील शेवटच्या क्रमांकानंतर येणारा क्रमांक द्यावा. 3. प्राथमिक शाळांमधून काही माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्याचे दाखले मराठीत लिहिलेले सादर केले जातात. अशांच्या बाबतीत जर जनरल रजिस्टरमधील नोंदी इंग्रजीत ठेवल्या जात असतील तर अशा दाखल्यांचे सरळ इंग्रजीत भाषांतर करून लिहावे. 4. काही माध्यमिक शाळांमध्ये व इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांमध्ये इंग्रजीमध्ये दाखले देण्याची पद्धत आहे व जर सर्वसाधारण नोंदवहीत मराठी भाषेत लिहिली जात असेल तर त्या दाखल्यांचे मराठीत भाषांतर करून लिहावे. असे करताना त्यातील नोंदीत कोणताही बदल होणार नाही याची काळजी घ्यावी. 5. नाव, जात, पोटजात, जन्मस्थळ, जन्मदिनांक इत्यादींची नोंद सर्वसाधारण नोंदवहीत करत असताना संबंधित विद्यार्थ्याने सादर केलेल्या दाखल्यातील नोंदीप्रमाणे नोंदी कराव्यात. 6. जन्मतारीख अक्षरी व अंकी लिहित असताना ती नोंद बिनचूक असावी. नजर चुकीने चूक झाल्यास व लगेचच ती आढळल्यास तात्काळ दुरुस्त करावी. चुकीच्या ठिकाणी लाल शाईने वर्तुळ करून त्या ठिकाणी लघु स्वाक्षरी मुख्याध्यापकांनी करावी व पूर्वीच्या दाखल्यानुसार बरोबर नोंद केल्याची खात्री करावी. 7. विद्यार्थ्याचे रीतसर प्रवेश घेतल्यानंतर त्याला किंवा तिला कोणत्या इयत्तेत प्रवेश दिला आहे हे पडताळून पाहावे व प्रवेश दिल्याचा दिनांक, इयत्ता व तुकडी यांची नोंद करावी. 8. पालकांच्या इच्छेनुसार विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी पुढील शिक्षणासाठी व बदलीमुळे किंवा इतर काही कारणास्तव सदर शाळा सोडून जात असेल व पालकाने किंवा पाल्याच्या शाळा सोडल्याच्या दाखल्याची रीतसर मागणी केली असेल तर तो दाखला देण्यात यावा. पालकांची दाखला मिळाल्याची सही दिनांकासह घ्यावी. मुख्याध्यापकाने सर्वसाधारण नोंदवहीमध्ये कोणत्या कारणासाठी दाखला दिला ह्याची नोंद करावी व कोणत्या दाखले पुस्तकातून दाखला दिला त्याचा क्रमांक व दिनांक लिहावा, सही करून शिक्का मारावा.
9. या सर्व नोंदी आपल्या शाळेतील कनिष्ठ किंवा वरिष्ठ लेखनिक करीत असले तरी वर्षाच्या सुरुवातीला प्रवेश देऊन झाल्यानंतर मुख्याध्यापकाने दाखले फाईल घेऊन नवीन दिलेल्या रजिस्टर नंबरप्रमाणे सर्व नोंदी तपासाव्यात व त्या वर्षात एकूण प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा तक्ता इयत्तावार तयार करून ठेवावा. तक्ता पुढे दिल्याप्रमाणे करावा. दिनांक डॅश या दिवशी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या, इयत्ता व तुकडी विद्यार्थी संख्या याप्रमाणे रकाने करावे आणि इयत्ता तुकडी नोंदवून विद्यार्थी संख्या नोंदवावी आणि मग शेवटी एकूण विद्यार्थी संख्या लिहावी. 10. वर्षभरात विद्यार्थ्यांची नावे पटावरून कमी होतात. महिना अखेर वर्ग शिक्षकांकडून कॅटलॉग तपासणीकरता मागवून घ्यावेत. त्या कॅटलॉगवरून विद्यार्थ्यांची नावे काही कारणास्तव कमी केलेली आढळल्यास त्यानुसार महिना अखेर अशा विद्यार्थ्यांच्या किंवा विद्यार्थिनींच्या नावापुढे सर्वसाधारण नोंदवहीत त्यासंबंधी नोंद करण्यास संबंधित लिपिकाला सांगावे. 11. नावे कमी करताना शेरा कॉलममध्ये योग्य ते कारण नमूद करावे. येणे फी बाकी असलेली लिहावी. 12. इयत्ता 10वी व 12वी या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे 31 मे अखेर पटावरून न चुकता कमी करावीत. 13. पालकांचा लेखी अर्ज आल्याशिवाय पाल्याचे नाव कमी करण्यात येऊ नये. 14. विद्यार्थी संख्या व जनरल रजिस्टरवरील विद्यार्थी संख्या यांची पडताळणी दर 6 महिन्यांनी घ्यावी. 15. सर्वसाधारण नोंदवहीतील नोंदी पुढे दिलेल्या सूचनांप्रमाणे कराव्यात. रकाना नंबर 1 विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव लिहावे. रकाना नंबर 2 जात व पोटजात स्पष्ट लिहावी. रकाना क्रमांक 3 जन्म ठिकाण गाव तालुका जिल्हा याप्रमाणे लिहावे. रकाना क्रमांक 4 जन्मतारीख अक्षरी व अंकी लिहावी. अक्षरी व अंकी जन्मतारीख लिहिताना चूक होऊ नये. या ठिकाणी चुका होण्याची शक्यता अधिक असते. रकाना नंबर 5 या शाळेत येण्यापूर्वी शाळा जी असेल तिचे नाव व पत्त्यासह लिहावे. रकाना क्रमांक 6 प्रवेश घेतल्याची तारीख ज्या दिवशी विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांनी पालकांच्या अर्जानुसार रीतसर प्रवेश घेतात ती तारीख येथे नोंदवावी. रकाना नंबर 7 प्रगती गुणपत्रक पाहून लिहावी. रकाना नंबर 8 वर्तणूक चांगली असेल असेच लिहिले जाते. वर्तणूक चांगली नसेल तर प्रवेश देताना विचार करावा. शिवाय वर्तणूक ठरविण्याचा अधिकार मुख्याध्यापकांना नाही. रकाना नंबर 9 शाळा सोडल्याची तारीख इयत्ता 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीतील 31 मे 31/5 अशी असेल. इतरांच्या बाबतीत ज्या दिवशी शाळा सोडली जाते किंवा नाव कमी केले जाते ती तारीख लिहावी. रकाना नंबर 10 10वी कोणत्या इयत्तेत शिकत होता, केव्हापासून शिकत होता हे लिहावे. अक्षरी व अंकी लिहावे. रकाना नंबर 11 शाळा सोडल्याचे कारण 1 पालकांच्या इच्छेवरून किंवा विनंतीवरून. 2 पुढील शिक्षणाकरिता. 3 सतत गैरहजर. 4 त्याच वर्गात राहिला म्हणून. रकाना नंबर 12 शेरा विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांनी पास किंवा नापास झाल्यास त्याची नोंद या रकान्यात करावी. आर्थिक देणे काही असल्यास त्याची नोंद या ठिकाणी करावी. अन्यथा बाकी नसल्यास नोंद करावी. माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती किंवा प्राथमिक शाळा शिष्यवृत्ती आर्थिक सवलती मंजूर असल्यास शिष्यवृत्ती मंजुरी क्रमांक लिहावा. सर्व प्रकारच्या शिष्यवृत्त्या विचारात घेता संबंधित विद्यार्थ्याला काही शिष्यवृत्त्या मिळत असल्यास त्याची नोंद या ठिकाणी करण्यात यावी. शिक्षण उपसंचालकांच्या आदेशानुसार शाळेतून काढून टाकले असल्यास त्या बाबतीतले कारण व मुदत याची त्या ठिकाणी नोंद करावी.